तर पुन्हा एकदा नमस्कार. आमच्या रिपीटर बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी बोलतोय. सरांचा आणि माझा परिचय अवघ्या 1.5 महिन्याचा. मात्र सरांनी आपल्या या वाणीतनं आणि ज्ञानाने आमच्या सर्व लोकांची मनं अगदी जिंकून घेतलेली आहेत. ते सांगताना अतिशय आनंद होतोय की उशिरा का होईना परंतु आम्हाला परमेश्वरांनी सद्बुद्धी दिली आणि सरांसारखा एक मोठा माणूस, एक महागुरू ज्याला आपण म्हणूया, तो आमच्या जवळ त्यांनी परमेश्वराने उभा केला, त्यांच्या सानिध्यात आम्हाला आणलं. असं कधी वाटतच नाही की सरांचा आणि आपला परिचय एक बॅच पुरता आहे, 1 महिन्यापुरता आहे, की ऋणानुबंध जे आहेत अगदी जन्मोजन्मीचे असावेत, तसं हे एक छोटंसं नातं तयार झालेलं आहे आणि ती दीर्घकाळ राहणार आहे. आणि ज्ञानाच्या रूपाने आयुष्यभर आम्हाला ती शिदोरी जी आहे ती पैसे कमावण्यासाठी, आमची कुटुंब पुढे वाढवण्यासाठी आणि एकंदरच समाजाला हातभार लावण्यासाठी याचा उपयोग निश्चितच होणार आहे. सरांबद्दल किंवा त्यांच्या शिकवण्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते वेळेच्या बाबतीत अतिशय पंक्च्युअल आहेत. आपण आजच पाहिलं असेल की ते ब्रेक देत नव्हते, टी ब्रेक मागाचा किंवा लंच ब्रेक, तर तो आपण मागून घेतलेला. म्हणजे त्यांची शिकण्याची जी धडपड आहे ती एवढी होती. त्यांनाही भूक लागली असेल पण ते थांबायला तयार होते. आपण मात्र लगेचच ब्रेक करा म्हणून निघायला तत्पर झालेलो होतो. तर ही जी ज्ञानाची लालसा आहे, शिकवण्याची जी उर्मी आहे, हा जो काही भाग आहे हा असाच येत नाही. एक छोटासा शेर आहे, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, और जो पसीने से नहाते हो इतिहास बदलते हैं. तर तुम्ही बघा पुण्यामध्ये आणि एकंदरच भारतामध्ये, मी गुगलला सहज सर्च केलं की इंट्राडे ट्रेनरमध्ये खरोखर सरांनी आपला एक इतिहास या देशामध्ये रचलेला आहे आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. हा आनंद फार मोठा आहे की जेव्हा केव्हा शेअर मार्केटचा इतिहास लिहिला जाईल आणखी 100-200 वर्षांनी, तेव्हा तुषार मुमकर सरांचं नाव हे इंट्राडेमध्ये अगदी अग्रभागी असल्याशिवाय राहणार नाही. आता मागच्या 1.5 महिन्यामध्ये सपोर्ट टीमचा जो अनुभव मला आलेला आहे, इथला आमचा चैतन्य असेल, सनी असेल, योगेश असेल, हर्षदा मॅडम असतील, ऋतुजा मॅडम असतील, जेव्हा केव्हा तुम्ही फोन करा त्यांना, ते एवढे तत्पर सेवा द्यायला तयार असतात की 2 मिनिटांमध्ये आपला प्रॉब्लेम काही असो तो सॉल्व्ह होतो. याचा मला फार आनंद झाला. आणि मी माझ्या भाच्याला, हा माझा भाचा आहे, त्याला सांगितलं अशी अशी बॅच आहे सरांची, तू कसल्याही परिस्थितीमध्ये जॉईन कर, आणि त्यांनी ती केलेली आहे. तर मग मी माझ्याबद्दल आता काही जास्त सांगणार नाही. तर सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये देखील असेच विद्यार्थी घडवावे. या देशामध्ये आता सध्या युवकांमध्ये 83% बेरोजगार युवक आहेत आणि या माध्यमातून या मुलांना, या विद्यार्थ्यांना जर या प्रवाहामध्ये आणलं तर देशाचं आपण फार मोठं काम करणार आहोत. देश प्रगतीपथावर निश्चितच जाईल, याची हमी मी या ठिकाणी देतो. सर धन्यवाद. थँक्यू.